गुड इव्हनिंग फ्रेंड्स. त्याने एवढेच खाल्ले, त्याने इतकेच पाणी पिले, तो इतकाच बोलला, तिने तितकाच अभ्यास केला, तिने तेवढ्याच पेन्सिली दिल्या, त्यांनी तितकीच मदत केली. अशा प्रकारची वाक्य आपण इंग्रजीमध्ये बोलू शकतो का? तर याचं उत्तर आहे हो. आपण बिनधास्त अशा प्रकारची वाक्य इंग्रजीत बोलू शकतो. मग अशा प्रकारची वाक्य इंग्रजीत बोलण्यासाठी आपला चौवांश टीचिंग पॅटर्न आहे. तो पॅटर्न जर आपण व्यवस्थित फॉलो केला, त्या पॅटर्ननुसार जर वाक्य बनवली, तर बिनधास्त आता मी बोललेली मराठीतील सर्व वाक्य किंवा त्या प्रकारातील इतर सर्व वाक्य आपण अचूकपणे आणि बिनधास्तपणे इंग्रजीत बोलू शकतो. तर पॅटर्न काय आहे लक्षात घ्या. एकदा का आपल्याला पॅटर्न लक्षात आला, तर कोणत्याही प्रकारची किंवा कोणत्याही पॅटर्नमधील इंग्रजी वाक्य बोलायला तुम्हाला मला त्रास होत नाही. राईट? बघा, सुरुवातीला आपल्याला दॅट्स ऑल हा शब्द वापरायचा आहे. सुरुवातीला आपल्याला दॅट्स ऑल हा शब्द वापरायचा आहे. आणि दॅट्स वापरायचं नसेल, तुम्ही असं जरी म्हटलात, दॅट इज ऑल. दॅट इज ऑल म्हणजेच दॅट्स ऑल आणि दॅट्स ऑल म्हणजेच दॅट इज ऑल. ही कॉन्सेप्ट क्लिअर करा. त्याच्यानंतर सब्जेक्ट घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर व्हर्ब. या व्हर्बमध्ये एक तर V1 असेल किंवा V2 असेल. पुन्हा ऐका, या व्हर्बमध्ये एक तर V1 असेल, एक तर V2 असेल. आता V1 म्हणजे काय? मुख्य क्रियापदाचं पहिलं रूप. आणि V2 म्हणजे काय? मुख्य क्रियापदाचं दुसरं रूप. दॅट्स ऑल. आता दॅट्स ऑलचा अर्थ काय होतो? एवढेच, इतकेच, एवढेच, इतकेच. म्हणजे मी जर म्हटलं मी एवढ्याच भाकरी खातो, त्याच्यावर थोडीशीही जास्त भाकर खात नाही किंवा घेत नाही. ती इतकेच पाणी पिते किंवा एवढेच पाणी पिते, म्हणजे एक ग्लास पाणी पिते, दुसरा ग्लास पाणी ती घेत नाही. माझे मित्र तितक्याच तासापर्यंत अभ्यास करतात, म्हणजे त्यांचं ठरलेलं आहे 7 ते 9. बरोबर आहे की नाही? मग दॅट्स ऑल म्हणजेच काय? इतकेच, एवढेच. मग तुम्ही इतकेच मराठीमध्ये म्हटलं तरी चालेल, एवढेच मराठीमध्ये म्हटलं तरी चालेल. आणि सब्जेक्ट म्हणजे माहिती तुम्हाला वाक्याचा करता, आणि व्हर्ब म्हणजे काय? क्रियापद, जो वाक्याचा अर्थ पूर्ण करतो. क्रियापदाशिवाय वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाही. तर आजच्या या पॅटर्ननुसार बघा वाक्य कशी बनणार आहेत. दॅट्स ऑल ही सेड. आपण बोलताना आपल्या कम्युनिकेशनमध्ये, आपल्या कॉन्व्हर्सेशनमध्ये बिनधास्त बोलतो आपण. आणि आपण कसं बोलतो बघा, दॅट्स ऑल ही सेड. त्याने एवढेच सांगितले. दॅट्स ऑल ही सेड. त्याने एवढेच सांगितले किंवा त्याने इतकेच सांगितले. त्याच्यापेक्षा जास्तीचं काहीही सांगितलं नाही. दॅट्स ऑल आय नो. मला एवढेच माहिती आहे. मला इतकेच माहिती आहे. आपल्याला जर कुणाला विचारलं, की "तू त्या चर्चेमध्ये होतास, तर त्या चर्चेमध्ये काय विषय झाला सांगतोस का?" तर मी काय म्हणेन, "दॅट्स ऑल आय नो." मी तुम्हाला जितकं सांगितलं, मला एवढेच माहिती आहे. मला इतकेच माहिती आहे. याच्यापेक्षा जास्तीची माहिती माझ्याजवळ नाही. राइट? दॅट्स ऑल शी वॉन्ट्स. एवढेच तिला हवे आहे. म्हणजे तिला जे हवे आहे, तिला जे घ्यायचं आहे, एवढेच तिला हवे, म्हणजे तितकंच तिने घेतलेलं आहे. दॅट्स ऑल दे हर्ड. त्यांनी एवढेच ऐकले. दॅट्स ऑल दे हर्ड. त्यांनी एवढेच ऐकले. दॅट्स ऑल वी डीड. आम्ही एवढेच केले. आम्ही इतकेच केले. त्याच्यापेक्षा जास्त काम केलं नाही. दॅट्स ऑल इट नीड्स. त्याला एवढीच गरज आहे. त्याच्यापेक्षा जास्तीची गरज नाही. दॅट्स ऑल यू गॉट. तुम्हाला एवढेच मिळाले. दॅट्स ऑल यू गॉट. तुम्हाला एवढेच मिळाले. दॅट्स ऑल ही फिनिश. त्याने एवढेच पूर्ण केले. एवढेच, इतकेच म्हणजे दॅट्स ऑल.
मग आता या सर्व वाक्यांमध्ये दॅट्स ऑल हा सुरुवातीला शब्द आहे, त्याच्यानंतर सब्जेक्ट आहे आणि सब्जेक्ट नंतर एक तर V1 आहे, एक तर V2 आहे. आता बघा, दॅट्स ऑल शी टेल्स, ती एवढेच सांगते. तर सूत्रानुसार दॅट्स ऑल आहे, शी सब्जेक्ट आहे आणि टेल्स हे V1 आहे, लक्षात घ्या. मग दॅट्स ऑल शी टेल्स, ती एवढेच सांगते. दॅट्स ऑल आय सी, मला एवढेच दिसते, त्या पलीकडे मला दुसरं काहीही दिसत नाही. राईट. बघा, अजून आपल्याला सराव करता यावा त्यासाठी काही वाक्य आहेत बघा. दॅट्स ऑल वी ट्राईड, आम्ही एवढाच प्रयत्न केला. दॅट्स ऑल, दॅट्स ऑल वी ट्राईड, आम्ही एवढाच प्रयत्न केला. दॅट्स ऑल दे बिलीव्ह, त्यांना एवढाच विश्वास आहे, इतकाच विश्वास आहे, त्यापेक्षा जास्त विश्वास नाही. दॅट्स ऑल ही रीड, त्याने एवढेच वाचले. सॉरी, दॅट्स ऑल ही रेड, त्याने एवढेच वाचले, इतकेच वाचले, म्हणजे 2च पेजेस वाचले, 2 पानं वाचली, तिसऱ्या पानापासून त्याने पुढे वाचन केलं नाही, असं त्याचा अर्थ येईल. दॅट्स ऑल शी आस्क, तिने एवढेच विचारले. दॅट्स ऑल शी आस्क, तिने एवढेच विचारले, इतकेच विचारले. दॅट्स ऑल आय प्रॉमिस, मी एवढेच वचन दिले, त्यापेक्षा जास्तीचा शब्द दिला नाही. कारण की वचन जर द्यायचं असेल तर ते पूर्ण करावं लागतं, कारण की जान जाये पर वचन ना जाये. दॅट्स ऑल इट प्रूव्ज, ते एवढेच सिद्ध करते. दॅट्स ऑल यू रिमेंबर, तुम्हाला एवढेच आठवते. दॅट्स ऑल ही टूक, त्याने एवढेच घेतले. दॅट्स ऑल वी नीडेड, आम्हाला एवढीच गरज होती. दॅट्स ऑल दे फिअर, त्यांना एवढीच भीती वाटते. राईट. तर या आपल्या चौवान टीचिंग पॅटर्ननुसार आपण हजारो वाक्य बनवू शकतो, हजारो वाक्य बोलू शकतो. लक्षात घ्या विद्यार्थी मित्र हो आणि आदरणीय सर्व पालक आणि इतर माझ्या यूट्यूबवरील व्हिडिओ जे जे बघतात, माझ्यावर प्रेम करणारे, मला कोऑपरेट करणारे, मला आशीर्वाद देणारे, मला शाबासकीची थाप देणारे, अशा सर्वांना अभिवादन करतो, आपल्यापुढे नम्रपणे झुकतो. मला आपल्याला एकच गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते. समजा मी दररोज जे जे काही व्हिडिओ बनवतो, त्या प्रत्येक व्हिडिओमध्ये जर मी आपल्याला पॅटर्न दिला नाही, समजा म्हणजे फॉर्म्युला दिला नाही किंवा चौवान स्टिचिंग पॅटर्न आपण वापरला नाही, तर 100% आपण वाक्य चुकणार. म्हणजे आपल्याकडे सूत्रच नसणार, आपल्याकडे पॅटर्नच नसणार, तर हाऊ कॅन वी मेक सेंटेन्सेस? तर आपण वाक्य कशी बनवणार? आणि वाक्य बनवता येणार नाही तर आपल्याला वाचता येणार नाहीत, आणि वाचता आली नाहीत तर बोलता येणार नाही, आणि बोलता आली नाहीत तर लिहिता येणार नाहीत. त्यामुळे पॅटर्न इज अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. राईट. म्हणजे प्रत्येक गोष्टीला रूल्स आणि रेग्युलेशन आहेत, प्रत्येक गोष्टीला नियम आहेत, आणि आपण नियमांचं जर पालन केलं तर चुका कमी होतात. आपण नियमांचं पालन रस्त्यावर केलं तर अपघात होत नाही. आपण नियमांचं पालन केलं तर आपण कधीही अडचणीत येणार नाही. म्हणजे वी विल बी सक्सेसफुल. आय कॅन से, दॅट्स ऑल आय से, दॅट्स ऑल आय टेल. राईट. बघा माझ्या वाक्यामध्ये सुद्धा दॅट्स ऑल मी वापरत आहे. फक्त दॅट्स ऑलचा अर्थ इतकाच, एवढाच या अर्थाने लक्षात ठेवा. आजचा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर सबस्क्राईब करा, आणि जर आजचा व्हिडिओ आवडला नसेल तर अनसबस्क्राईब करा, अनलाईक करा, डिसलाईक करा. म्हणजे तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक केलं नाही तरी चालेल, मला राग येणार नाही. बिकॉज डिसिजन इज इन हँड, निर्णय तुमच्या हातात आहे. तुम्हाला काय आवडतं, काय आवडत नाही, कोणता व्हिडिओ आवडतो, कोणता व्हिडिओ आवडत नाही, हे आपला सर्वा निर्णय आहे. हाऊ कॅन आय इंटरफिअर इन युअर डिसिजन? म्हणजे मी तुमच्या निर्णयामध्ये व्यत्यय कसा आणू शकतो? म्हणून तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तरच लाईक करा, अदरवाईज डिसलाईक करा. मला राग येणार नाही, मला कमीपणा वाटणार नाही. अहो, गेल्या 15 दिवसापासून तुमच्या आशीर्वादाने, तुमच्या प्रेरणेमुळे, लक्षात घ्या, तुमच्या शाबासकीच्या थापमुळे 100 ते 150 सबस्क्रायबर माझे वाढले आहेत गेल्या 15 दिवसात. हे क्रेडिट मला न जाता जे जे माझे व्हिडिओ बघतात, जे जे माझे सगळे
इंग्लिश स्पोकनचे व्हिडिओज बघतात, अशा सर्वांचा आशीर्वाद आहे हा. आणि ही करोडो रुपयांची देणगी आहे मला. करोडो रुपयांचं बक्षीस आहे मला. करोडो रुपयांचं प्राइज आहे मला हे. आय शॅल नेव्हर फॉरगेट युअर ऑब्लिगेशन, हा तुमचा उपकार आहे माझ्यावर. तर असंच प्रेम राहू द्या, अशीच प्रेरणा द्या, असंच माझं मनोबल वाढवा. थँक यू व्हेरी मच. धन्यवाद.